आमची होळी 1 दिवसाआधी चालू झाली. ए खालचं उचलू नको रे. बिफोर पाटील काकांचाच हात लागला बरोबर. पेटली पेटली. आज होळी निमित्त सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा. मग आता आम्ही चाललोय होळीची कलर खेळायला. मस्त जास्त नाही लावणार. बाहेर जाऊन मारतात. डोळ्यात नाही गेलं ना. ती मस्त दिसतोय. काय झालं? पाणी सांडलं तिने सगळं. गाडीत घुसतो. सगळ्यांना स्मर बनवून टाकले. तर मी इथे घरी जाऊन आलो होतो. माझ्या डोळ्याची खूप आग होत होती म्हणून मी पूर्ण तोंड धुवून घेतलं. हा डोळा इतका आग मारत होता हा वाला. बापरे काय सांगू. माझ्या डोळ्याची आग झाली म्हणून मी घरी जाऊन धुवून घेतलं. जाम आग होते. इकडे बघ. इकडे बघा. स्मर्फ ना. ते निळे असतं फक्त आहे ना. दिस इज तोंड धुतल्यानंतर मला तरी यांनी लावला. यांनी कलर परत लावला. तुम्ही लावला. हे असं नाही हो लागलं पण हे बघा इथे. अरे पार डोळ्यात आता आग मारताय एकदम. ते डोळ्या वर आहे ना असं जास्त नाही लावलं पाहिजे डोळ्याला वगैरे. गालाला लावलं ठीक आहे. माझ्या तर पाठीला बिठीला पण लावलंय. झोपू त्यांनी हे केलं. काय लावलं मला दुसऱ्यांदा तोंड लपवताना. अशा प्रकारे होळी संपली आहे आणि आता आम्ही आंघोळ करून बसणार. काय पुरणपोळी खाणार आणि बस संपला व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. 2 वेळा धुतलं तरी नाही निघालं. आग होते आता तिच्या स्किनला. हे बाई जिजू पण तशी झाली. त्यांचं तरी ठीक निघालेलं आहे. माझं एवढं बरंच जास्त निघालंय त्यांचा. म्हणून मी उठल्यावर सनस्क्रीम लावून घेतली आणि जेव्हा त्यांनी लावलं होतं तेव्हा मी धुवून घेतलं. म्हणून एवढं काहीच नाही राहिलं माझ्या तोंडावर. आणि यांचं इतक्या हिरव्या दिसतात बापरे. बाकी लोकांचे पण तेच हाल आहे. नाही सगळ्यांना तेच लावलं ना. सिल्वर ग्रीन तर मला सगळे दिसत होते.